Today we are going to discuss with the last theorem. All the theorems we are going to practice on at the time of tutorial. Tutorial ला आपण ज्यादा example हे solve करूया. Today we are going to start with the last theorem. It is called as superposition theorem. It is called as superposition theorem. What is the statement? Or the superposition theorem states that superposition theorem states that in any linear network containing two or more sources, the response or current in any element is equal to the algebraic sum of the response of the currents caused by individual sources acting alone, while the other sources are inoperative. This is the statement. आता हे स्टेटमेंट लक्षात ठेवण्यापेक्षा आपण जेव्हा एक्झाम्पल when we are going to solve the example, then you understand this better. आता what are the steps? आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो काय होतंय ते. आता दिस इज द सर्किट. आता मला अनम्यूट करून सांगा हाऊ मेनी सोर्सेस इन दिस डायग्राम. हाऊ मेनी सोर्सेस इन द सर्किट. अनम्यूट करून सांगा, सोपा आहे. हाऊ मेनी सोर्सेस इन द सर्किट. 2 आहेत. कुठले कुठले आहेत? व्होल्टेज आहेत का करंट आहेत का दोन्ही व्होल्टेज आहेत? व्होल्टेज. ओके. वन इज द 50 वोल्ट, सेकंड इज द 20 वोल्ट. वन इज द 50 वोल्ट, सेकंड इज द. दोन सोर्सेस आहेत आणि दोन्ही काय आहेत? बोथ आर व्होल्टेज सोर्सेस. पहिलं त्यामुळे सुपरपोजिशनचं द फर्स्ट स्टेटमेंट, व्हॉट इज द सुपरपोजिशन थेरम स्टेट्स दॅट when you calculate this IL, when you calculate this, आता ते मगाचं स्टेटमेंट मी इन टर्म्स ऑफ या डायग्राम मध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. IL म्हणजे लोड करंट. आपल्याला 30 ओम मधला करंट काढायचा आहे. IL इज द लोड करंट. The current passing through this load, load काय आहे? 30 ohm. The current passing through this load due to both the voltage sources, 50 volt as well as 20 volt. The current passing through the load due to both the voltage sources, किंवा जनरल आपण म्हणूया ड्यू टू ऑल सोर्सेस. ऑल म्हणजे जेवढे डायग्राम मध्ये असतील तेवढे. आता या डायग्राम मध्ये दोनच आहेत. द करंट पासिंग थ्रू द लोड due to both the voltage sources, the current passing through load due to both the voltage sources is going to be same when we individually calculate current passing through the load with considering all the sources at single source at a time. म्हणजे मराठीतनं सांगतो, त्या लोड मधनं जाणारा जो करंट आहे त्याची व्हॅल्यू ज्याला आपण 50 वोल्ट आणि 20 वोल्ट हे दोन्ही कन्सिडर करतो, ती व्हॅल्यू करंटची व्हॅल्यू ही एक येते व्हेन आपण इंडिव्हिज्युअली व्होल्टेज सप्लाय कन्सिडर करतो. म्हणजे करंट पासिंग थ्रू द लोड ड्यू टू 50 वोल्ट ओनली अँड द करंट पासिंग थ्रू 20 वोल्ट ओनली. याच्यापासून इंडिव्हिज्युअली जे करंट तयार होतात त्याची ऍडिशन केली तर टोटल करंट IL जो आहे ज्याला आपण दोन्ही व्होल्टेज सोर्स ऍट अ टाइम वापरणार आहे त्याचा आन्सर हे सारखा असतो. आता इंग्लिश मधनं सांगतो. द करंट पासिंग थ्रू द लोड ड्यू टू बोथ द व्होल्टेज सोर्सेस, कॉमा, द करंट, परत एकदा रिपीट करतो सेंटेन्स, द करंट पासिंग थ्रू द लोड ड्यू टू बोथ द व्होल्टेज सोर्सेस इज सेम. करंट हा सेम असतो ज्याला दोन्ही व्होल्टेज सोर्स आपण कन्सिडर करतो, कॉमा, इज सेम when otherwise when we consider all the voltage source single at a time. म्हणजे मी 50 वोल्ट घेतला आणि IL मधला IL काढला, नंतर फक्त 20 वोल्ट घेतला आणि IL मध्ये काढला, तर त्याचा जो ऍडिशन आहे ती ऍडिशन केवढी असती ज्याला दोन्ही आपण ऍट अ टाइम वापरतो त्यावेळेला. आता पहिली स्टेप, सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स. आता आपण या डायग्राम मध्ये काय करायचंय, आपण हा IL काढायचा आहे, बरोबर आहे. IL काढायचा 30 ओहम फक्त 50 वोल्ट मुळे. आणि असं ज्याला असतंय त्याला कंडिशन काय आहे,
कंडिशन काय आहे, व्हेन यू कन्सिडर सिंगल व्होल्टेज सोर्स, when you consider single voltage source at a time, then other voltage source short circuit them, or if there are current sources, other current sources, then open them, म्हणजे परत मराठीत सांगतो. आता आपल्याला काढायचं IL 30 ओहम मधला करंट फक्त 50 व्होल्ट मुळे, ड्यू टू ओनली 50 व्होल्ट, आणि याला अदर सोर्सेस, म्हणजे अदर सोर्सेस काय आहेत, 20 व्होल्ट आहे, अदर सोर्सेस काय आहे 20 व्होल्ट आहे, तर तो काय करायचा शॉर्ट सर्किट, आणि 2-3 असतील तरी सगळे काय करायचे शॉर्ट सर्किट, आणि जर दुसरा करंट सोर्स असेल तर तो काय करायचा ओपन सर्किट, ओपन सर्किट. आता 50 व्होल्ट मुळे आपण फक्त 50 व्होल्ट कन्सिडर करायचं, 20 व्होल्ट शॉर्ट सर्किट. आता काय झाला बघा आपला डायग्राम, 50 व्होल्ट ऍज इट इज, हा 10 ओहम, हा 30 ओहम, आणि 20 ओहम नंतर काय केला शॉर्ट, हे बघा 20 ओहम शॉर्ट सर्किटेड, इथं डायग्राम मध्ये आहे बघा, 20 ओहम शॉर्ट सर्किटेड. ठीक आहे, शॉर्ट सर्किट केला. आता मला सांगा आधीचं थोडं आठवून, 30 ओहम मधला मला करंट काढायचा आहे, 30 ओहम मधला करंट मला काढायचा आहे, तर कुठल्या पद्धतीने आपण काढू शकतो हे न बघता सांगा मला, कुठली मेथड आहे. काल पण शिकलेलो आणि मागं पण शिकलेलो की मी सांगितलेलं हे महत्वाचा लॉ आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापरायला यायला पाहिजे. कोण सांगेल, हा कोण सांगेल, 30 मधला करंट काढायचा आहे, 30 मधला करंट कसा काढायचा, कोण सांगेल, करंट डिव्हिजन मेथड. डिव्हिजन. आता मला सांगा कुठले दोन पॅरलल आहेत, 30 आणि 20, आणि आपल्याला काढायचा आहे 30 मधला. मग करंट डिव्हिजन साठी महत्वाची कंडिशन काय आहे, टोटल करंट माहित पाहिजे. वी वॉन्ट टोटल करंट, परंतु टोटल करंट नाहीच आहे, करंट सोर्स नाहीये, परंतु टोटल व्होल्टेज आहे. सो इफ यू नो टोटल व्होल्टेज 50 व्होल्ट आहे, इफ यू नो टोटल रेडिस्टन्स, तर आपण टोटल करंट काढू शकतो. काल आणि परवा सेम सांगितलं मी. तर आपल्याला टोटल रेडिस्टन्स काढताना परत सांगतो, टोटल रेडिस्टन्स म्हणजे वी मूव्ह टुवर्ड द सोर्स. सोर्स किती आहे 50 व्होल्ट. मग 20 आणि 30 कसे आहेत, कोण सांगेल, 20 आणि 30 पॅरलल. हाऊ इट इज विथ 10 सिरीज. RT म्हणजे टोटल रेडिस्टन्स, 20 पॅरलल विथ 30 आला 12, हा 12 आणि 10 सिरीज म्हणजे आला 22. ठीक आहे 22. आता आपल्याला 30 मधला काढायचा आहे. आता हा टोटल रेडिस्टन्स आला 22, म्हणजे टोटल करंट किती, 50 व्होल्ट अपॉन 12 ओहम, 50 व्होल्ट अपॉन 22 ओहम, म्हणजे करंट किती आला 2.27 एम्पियर. करंट डिव्हिजन 2.27 एम्पियर हा टोटल करंट आला. आता कोण सांगेल 20 आणि 30 पॅरलल आहेत, मला 30 मधला पाहिजे आहे, तर काय येणार फॉर्म्युला सांगा. 2.27 into 20 upon 20 plus 30. ओके गुड, स्वयं बरोबर. अपोजिट 30 चा अपोजिट काय आहे 20. सो करंट 2.27 into 20 अपॉन 20 प्लस 30 हा किती आला 0.909 एम्पियर. हा किती आला 0.909 एम्पियर. दिस इज इक्वेशन नंबर 1. काय केलं आपण पहिल्यापासून सांगतो, वी कन्सिडर ओनली वन सोर्स. कुठला कन्सिडर केला 50 व्होल्ट, आणि इतर सोर्सेस डायग्राम मध्ये असतील, कुठल्या इथं करंट सोर्स नाहीये, तो असेल तर ओपन करायचा. व्होल्टेज सोर्स आहे का, यस, किती आहे 20 व्होल्ट, तो शॉर्ट करा. डायग्राम ही झाली, आणि आपण काढला 0.90. ह्याला काय म्हणायचं, 0.909 इज द करंट पासिंग थ्रू 30 ओहम ड्यू टू ओनली 50 व्होल्ट. एकच कन्सिडर केला आपण. आता दुसरं, आता सेकंड स्टेप काय आहे, कन्सिडर फाइंड आउट, सेकंड स्टेप वाचा, करंट थ्रू 30 ओहम ड्यू टू ओनली 20 व्होल्ट. आता उलट करायचं. आता आपण फक्त कुठला कन्सिडर करायचा 20, बरोबर. आता कुठला कन्सिडर करायचा फक्त 20. आता 50 व्होल्ट काय करायचा शॉर्ट सर्किट. सोपं आहे. 20 व्होल्ट कन्सिडर करायचा, आणि उरलेल्या डायग्राम मध्ये जर आणि कुठला सोर्स असेल व्होल्टेज तर शॉर्ट करा. मग 50 व्होल्ट काढून टाकला, शॉर्ट केला. हे बघा 50 व्होल्ट हा शॉर्ट केला, हा 10, 30, 20 आणि 20. आता कोण सांगेल हा कसा काढायचा 30 ओहम मधला, कोण सांगेल कुठल्या मेथडनं. सेम कन्सेप्ट आहे. कुठले दोन पॅरलल आहेत 10, 30. 10 आणि 30.
आता आपल्याला करंट डिव्हिजन काढता येते, मेशनं काढता येते, मेशनं वेळ लागतो म्हणून तर करंट डिव्हिजन. आता मला सांगा, आता आपल्याला टोटल करंट काढायचा आहे, माहित नाहीये. 20 व्होल्ट हे व्होल्टेज आहे, तर टोटल करंट काढण्यासाठी टोटल रेडिस्टन्स माहित पाहिजे. तर टोटल रेडिस्टन्स हा किती येईल? 10 आणि 30 कसे आहेत? पॅरलल. हाऊ इट इज विथ 20 सिरीज. बरोबर. Series. आणि व्होल्टेज सोर्स बरोबर. म्हणजे 10 पॅरलल 30 किती आले? 7.5. हाऊ आणि इट इज सिरीज विथ 20 म्हणजे 7.5 प्लस 20 27.5. हा आला टोटल रेडिस्टन्स. आता टोटल करंट कसा काढणार? इथे बघा उजव्या साईडला इक्वेशन नंबर 2 चा वर लिहिलाय बघा, 20/27.5. आन्सर किती आलं? 0.73. ह्याचा अर्थ काय? 0.73 एम्पियर इज द करंट पासिंग थ्रू द लोड when we consider only 20 volt at a time, सिंगल सोर्स. आणि 50 काय होता? शॉर्ट होता. आता परत पहिल्यापासून सांगतो. पहिली स्टेप काय आहे? नंबर ऑफ सोर्सेस कॅल्क्युलेट करा. किती आहेत? 2 आहेत. कसले आहेत? व्होल्टेज सोर्स. एक आहे 50, दुसरा आहे 20. पहिली स्टेप काय? फाइंड आउट द करंट पासिंग थ्रू 30 ओहम ड्यू टू ओनली 50 व्होल्ट. आणि त्यावेळेला बाकीच्यांचं काय करायचं? करंट सोर्स नाहीच आहे, तो असेल तर ओपन करायचा. 20 व्होल्ट हा व्होल्टेज आहे, तो शॉर्ट करा. डायग्राम झाली अशी, हा शॉर्ट केला. आता हा 30 मधला करंट काढायचा आहे, तर 20 आणि 30 पॅरलल आहेत. करंट डिव्हिजन वापरू शकतो, परंतु करंट डिव्हिजनला वी वॉन्ट टोटल करंट. टोटल करंट माहितच नाहीये. मग जर 50 व्होल्ट हा टोटल व्होल्टेज आहे आणि जर आपल्याला टोटल रेडिस्टन्स मिळाला, तर ओम्स लॉ प्रमाणे आपण टोटल करंट काढू शकतो. आता काल मी तुम्हाला बोललेलो, हे लक्षात ठेवा, टोटल रेडिस्टन्स काढताना वी मूव्ह टुवर्ड द सोर्स. 50 व्होल्ट हा सोर्स आहे. आता 20 आणि 10 कसे आहेत? 20 आणि 30 पॅरलल, सिरीज विथ 10. हे किती आलं? 22. आणि टोटल करंट किती आला? 50/22. हे आलं 2.27. आता 30 आणि 20 पॅरलल आहेत. करंट पासिंग थ्रू 30 विल बी 2.27 मल्टिप्लाय बाय 30 चा अपोजिट काय? पॅरलल 20/20 प्लस 30. हे आलं 0.909. आता दुसरी स्टेप, या डायग्राम मध्ये दुसरा सोर्स कुठला आहे? 20 व्होल्ट. तर आपण फाइंड आउट करायचा करंट पासिंग टू 30 ओहम ड्यू टू ओनली 20 व्होल्ट. आणि 50 व्होल्ट काय करायचा? शॉर्ट सर्किट. हे बघा, शॉर्ट सर्किट. आता 10 आणि 30 कसे झाले? पॅरलल. आपण करंट डिव्हिजन वापरू शकतो. परत वर जे केलं तेच खाली करायचं. टोटल रेडिस्टन्स किती आहे? 10 आणि 30 पॅरलल, सिरीज विथ 20. हे आले 27.5. टोटल करंट किती येणार आहे? 20/27.5. त्यामुळे ह्याचा आन्सर आलं 0.73 म्हणजे 0.909. हॅलो सर, सर्किट मध्ये जर एकापेक्षा जास्त जर व्होल्टेज सोर्स आले तर कोणता शॉर्ट करायचा? सगळे करायचे. आता समजा या डायग्राम मध्ये 20च्या पुढे आणि काहीतरी सर्किट आहे काय, आणि तिथं लिहिलंय समजा 30 व्होल्ट दिले काय, 30 व्होल्ट. तर 50 व्होल्ट तसंच ठेवायचं ऑन, आणि 20 व्होल्ट आता आपण जसं शॉर्ट केलं तसं अनेक सोर्स 30 व्होल्ट असेल तर तो पण शॉर्ट करायचा. कळलं काय? ओके सर. म्हणजे जेवढे सोर्सेस आहेत ना तेवढ्या स्टेप्स येणार. आता 2 सोर्सेस आहेत ना, मग ड्यू टू 50 व्होल्ट कॅल्क्युलेट करा, 20 व्होल्ट शॉर्ट. दुसरी स्टेप 20 व्होल्ट कन्सिडर करा, 50 व्होल्ट शॉर्ट. आता आणि तिसरा असेल 30 व्होल्ट, तर 30 व्होल्ट ऑन करायचं आणि 20 व्होल्ट आणि 50 व्होल्ट काय करायचं? शॉर्ट करायचं. जेवढे सोर्सेस तेवढ्या स्टेप्स थोडक्यात. ठीक आहे. मग आपल्याला काय मिळालं? ड्यू टू 50 व्होल्ट करंट इज 0.909 आणि ड्यू टू 20 व्होल्ट करंट इज 0.181. करंट इज 0.181. आता आपल्याला काय करायचे? टोटल करंट किती आला बघा? 0.909 आणि 0.181. 0.909 आणि 0.181 म्हणजे हा टोटल किती आला? 1.09. ठीक आहे. आता मी इथं काय सॉल्व्ह करून दाखवणार नाही, तुम्हाला हे होमवर्क साठी घ्या. आता मला सांगा, सुपरपोजिशन तुम्हाला थेरम माहित नाहीये, सुपरपोजिशन माहित नाही, आणि मला 30 ओहम मधला जर करंट काढायचा तर कसा काढणार? कोण सांगेल? सोपा आहे. बऱ्याचदा आपण पहिलीच कन्सेप्ट शिकलोय बघा. कसं काढणार सांगा? मेश. बरोबर. किती लूप मेश आहेत? यूज 2. कोण सांगेल? पहिलं समजा I1 घेतला आपण. I1 आणि I2 दोन्ही क्लॉक वाईज आहेत. तर I1 चं इक्वेशन कोण सांगेल मला? I1 बऱ्याचदा घेतला हा पॉइंट आपण. 10I1 चं इक्वेशन कोण सांगेल? 10I1 30 into प्लस I1 minus I1 मायनस minus 50 is equal to 0. करेक्ट. इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय येईल? 20I2 plus 30 into I2 minus I1
प्लस 20 इज इक्वल टू 0. ओके -20. कळलं दोन इक्वेशन. नाही नाही -20 नाही रे, +20. कोण बोलला? अरे Plus क्लॉक 20. वाईज ना, पहिला प्लस येते क्लॉक वाईज, पहिला प्लस येते ना, आणि त्या साईडला गेल्यावर ते -20 होणार. लक्षात आलं ना कोणाला तरी? आता कोण म्हणलं मायनस म्हणून? लक्षात आलं काय कोण होतं? हा सर. सो +20 त्या साईडला गेला मायनस. आता ह्यावरनं तुम्ही I1 I2 काढायचे बरोबर, नॉर्मल मेथड. आणि आपण IL मधला कसा काढणार? सबट्रॅक्ट करणार I1 - I2 बरोबर, दोन्ही क्लॉकवाईज आहेत मेश प्रमाणे. तर त्याचा आन्सर किती यायला पाहिजे? 1.09. आणि ह्याला म्हणायचं सुपरपोजिशन थेरम. म्हणजे काय? परत मी स्टेटमेंट सांगतो. द करंट पासिंग थ्रू द लोड ड्यू टू ऑल द सोर्सेस किती पण असतील इज सेम when we individually calculate current passing through the load and add them. प्रत्येकाचं सेपरेटली काढून ऍड केलं तर तेवढंच येते. समजलं का सगळ्यांना? ह्याला म्हणायचं सुपरपोजिशन लॉ. थेरम म्हणूया, लॉ म्हणूया. समजलं का सगळ्यांना? टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. समजलं का सगळ्यांना? प्रतीक, स्वयं, अभिषेक, बोध, तू अभिषेक, 3 अभिषेक आहे, 2 अभिषेक, गायकवाड, पाटील, अक्षता, आरती. समजलं? मुझिफा. एक एक्झाम्पल घेऊया आणि आपण हे ट्युटोरियलच्या सॉल्व्ह करायचं. नवीन दुसरा चॅप्टर चालू करायचा आपण. आता मगाशी काहीतरी कोणतरी म्हणत होतं सर 3 सोर्सेसचं काय करायचं, बरोबर? आता बघा ही डायग्राम आहे, लिहून घेऊ नका, पटकन आपण हे संपूया. कॅल्क्युलेट सुपरपोजिशन थेरम यूज बाय सुपरपोजिशन थेरम थ्रू 1 ओहम. 1 ओहम कुठे आहे बघा? इथं आहे. 1 ओहम इथं आहे. आता कोण सांगेल व्होल्टेज सोर्सेस किती आहेत? कोण सांगेल? 3. कुठले कुठले आहेत? 100 व्होल्ट, 50 व्होल्ट आणि 40 व्होल्ट. आता फक्त 100 ऑन ठेवायचं, फक्त 100 ऑन ठेवायचं. 50 शॉर्ट करायचा, 2 शॉर्ट करायचं. हे बघा 100 ऑन ठेवा. हिने काय केले? ठीक आहे, पहिल्या स्टेप मध्ये हिने काय केले? 40 घेतलाय. 40 ऑन ठेवा, 50 शॉर्ट करा, 100 शॉर्ट करा. हे बघा 40 ऑन आहे, हा शॉर्ट झाला, हा शॉर्ट झाला. आता 4 आणि 1 कसे आहेत? कोण सांगेल? 4 आणि 1 पॅरलल. पॅरलल म्हणजे काय वापरणार? करंट डिव्हिजन, बरोबर ना? Yes. मगासारखंच 4 इज पॅरलल विथ 1, सिरीज विथ 2, बरोबर. टोटल करंट आला 2 + 0.8 आला. व्होल्टेज किती आहे? 40. 40 अपॉन 2 + 0.8 14.29. करंट किती येणार? पासिंग थ्रू 1 4. टोटल करंट इज 14.29. 1 चा अपोजिट काय? 4. 1 चा अपोजिट काय? 4 अपॉन 4 + 1. इट इज तिथे लिहिले बा करंट डिव्हिजन, बरोबर. करंट डिव्हिजन 11.43. आता 50 ठेवला, बाकी सगळे काय करा? शॉर्ट करा. आता 4 आणि 2 कसे आहेत बघा? 4 आणि 2 मधला का? आता व्यवस्थित बघा. 50 4 आणि 2 पॅरलल 1.33 आणि 1. आणि काय काढायचं आपल्याला 50 मधला? इथे करंट डिव्हिजन युज होणार नाही. का सांगा? कोण सांगेल करंट डिव्हिजन युज होणार नाही? कारण आपण 50 व्होल्टला जो सिरीज मध्ये आहे ना 1, ह्याच्यातला काढायला लागलोय. मगाशी कसा होता बघा? 4 आणि 1 पॅरलल होते ना, डायरेक्टली ब्रँचेस, त्यामुळे सोपं होतं. आता हा 1 आहे, 1 हा 50 व्होल्टला सिरीज मध्ये आहे, म्हणजे टोटल करंट काढायचा. हा 1.33 म्हणजे 4 आणि 2 पॅरलल, 1 आणि 1.3 झाले टोटल 2.33. सो 50 अपॉन 2.33 21.46 एम्पियर. लक्षात येते का? आणि शेवटचा पहिल्यासारखा होणार बघा. शॉर्ट केला, 100 तसाच ठेवला, हे 2 शॉर्ट केले. 1 आणि 2 पॅरलल, 1 आणि 2 पॅरलल, 1 मधला काढायचा आहे. टोटल ऍडिशन किती येणार आहे? 2 इज पॅरलल विथ 1 + 4. 2 आणि 1 पॅरलल आलं 0.67 + 4 म्हणजे 4.67. 100 अपॉन 4.67, 100 अपॉन 4.67 हे 21.41. आता आपल्याला काढायचा 1 मधला. 1 ला पॅरलल काय आहे? 2 आहे. 1 ला पॅरलल 2 आहे, त्यामुळे काय येणार आहे? 21.41. अपोजिट काय? 1 च्या 2 अपॉन 1 + 2 आला 14.27. आणि डायरेक्शन ऑफ करंट प्रमाणे ते प्लस किंवा मायनस होतात. आन्सर आला आपलं 4.29. आता इथे करंट सोर्स आहे, तर हे मी आता आपल्या पीडीएफ ही तुम्हाला देणारच आहे, त्यानंतर हे शाळेने सॉल्व्ह करा. समजलं? नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ युनिट नंबर 3 विच इज कॉल्ड एज टू पोर्ट नेटवर्क. आता थोडक्यात आपण आतापर्यंत काय काय शिकलो टाईप करतो काय, हे तुमच्या लक्षात येईल काय काय आपण कव्हर केलं. आणि जे राहिलेले पॉईंट्स आहेत ना, ते आपण ट्युटोरियल मध्ये
ट्युटोरियल मध्ये सॉल्व्ह करायचे. पहिला झाला मेश, नंतर झाला सुपर मेश, नंतर झाला नोड, नंतर झाला सुपर नोड, नंतर सोपं आपण स्टडी केलं मिलमन्स थेरम, नंतर आणि सोपं स्टडी केलं ड्युअलिटी थेरम, स्टार डेल्टा कन्व्हर्शन, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम डीसी साठी आणि एसी साठी, बरोबर. डेरिवेशन बघितली. त्यानंतर आपण स्टडी केला थेविनन्स थेरम. त्यानंतर आज काल आणि आज बघितला नॉर्टन्स थेरम. आज बघितला, हे तर मी सॉल्व्ह करून घेणार आहे, काळजी करू नका ट्युटोरियलला. सुपरपोजिशन थेरम. त्यानंतर आपण ग्राफ थेरी शिकलो. ग्राफ थेरी त्यामध्ये काय शिकलो? ट्री, कोट्री, इन्सिडन्स मॅट्रिक्स, आय सेट मॅट्रिक्स आणि कट सेट मॅट्रिक्स. हे आतापर्यंत आपण एवढं शिकलो, बरोबर आहे. हे सगळं कशामध्ये आहे? युनिट 1 अँड आज आपण सुरू करणार आहे युनिट 3. त्याचं नाव आहे पोर्ट नेटवर्क. पोर्ट म्हणजे काय? दोन बाजू, टू साइड्स. म्हणजे आता हे जर डायग्राम मी दाखवली तुम्हाला, हीच डायग्राम कुठलेही डायरेक्टली स्टार्ट करूया. टू पोर्ट नेटवर्क. आता मी तुम्हाला रीड करून दाखवेनच. आता ही जी डायग्राम आहे तुमच्या समोर, इथं लिहिलंय 1 पोर्ट नेटवर्क. डायग्राम कडे बघा. 1 पोर्ट नेटवर्क म्हणजे त्याला एकच पोर्ट आहे, एकच साईड आहे म्हणूया आपण. 1 आणि 1 डॅश, 1 आणि 1 डॅश. ह्याला म्हणूया आपण इनपुट. म्हणजे एखादं सर्किट घेतलं की ज्याला आउटपुट नाहीच आहे, याला आउटपुट नाहीच आहे, फक्त एकच साईड आहे, त्याला आपण म्हणतो इनपुट. त्याला म्हणायचं 1 पोर्ट. पोर्ट म्हणजे साईड, लक्षात ठेवा. पोर्ट म्हणजे साईड. आता दुसरी डायग्राम बघा, फिगर बी. त्याला म्हणायचं 2 पोर्ट. 2 पोर्ट का म्हणायचं? तर बघा 1 आणि 1 डॅश या टर्मिनलला आपण लावलाय व्होल्टेज V1. V1 इज द व्होल्टेज ऍट 1 म्हणजे काय? पोर्ट नंबर 1 आणि 2 म्हणजे पोर्ट नंबर 2. V1 म्हणजे काय? व्होल्टेज ऍट पोर्ट नंबर 1 आणि I1 म्हणजे काय? करंट पासिंग थ्रू पोर्ट नंबर 1. आता पलीकडच्या साईडला काय आहे बघा, म्हणजे याला आपण इनपुट म्हणू शकतो ना, इनपुट पोर्ट. आता राईट हँड साईडला काय आहे बघा, V2 लिहिले. 2 म्हणजे सेकंड पोर्ट, म्हणजे V2 म्हणजे व्होल्टेज ऍट सेकंड पोर्ट आणि I2 म्हणजे काय? करंट ऍट सेकंड पोर्ट आणि टर्मिनल काय आहे? 2 आणि 2 डॅश. आता हे वाचून दाखवतो. जनरली एनी नेटवर्क मे बी रिप्रेझेंटेड स्कीमॅटिकली बाय रेक्टँग्युलर बॉक्स. अशा बॉक्स न दाखवतात. त्याच्यामध्ये काय आहे? सर्किट. A network may be used for representing either source or load or for a variety of purposes. We know that an electrical network consists of passive elements. तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह 12वीला झाला असेल. रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्सला म्हणायचं पॅसिव्ह एलिमेंट्स आणि ऍक्टिव्ह एलिमेंट्स काय असतात? व्होल्टेज अँड करंट सोर्स किंवा सोर्सेस, त्याला म्हणतोय आपण ऍक्टिव्ह एलिमेंट. इन ऑर्डर टू एनर्जाइज पॅसिव्ह नेटवर्क, म्हणजे RLC कॉम्पोनंट जर वर्क करायला पाहिजे असतील, तुम्हाला रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स हे वर्किंग मध्ये पाहिजे असतील, तर आपल्याला काय करायला पाहिजे? सप्लाय द्यायला पाहिजे. पॉवर सप्लाय म्हणूया, व्होल्टेज किंवा करंट द्यायला पाहिजे. त्याला म्हणायचं एनर्जायझिंग द एलिमेंट. इन ऑर्डर टू एनर्जाइज द पॅसिव्ह नेटवर्क, द नेटवर्क नीड टू बी कनेक्टेड टू द एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्स म्हणजे पॉवर सप्लाय. म्हणजे कुठल्याही सर्किटला वर्क होण्यासाठी पॉवर सप्लाय द्यावा लागतो. सप्लाय दिलं नाही तर RLC कॉम्पोनंटचा काय उपयोगच नाही. Thus, as usual practice, 2 terminals are provided for the passive network, which may be represented as a box, as mentioned above. आता तुम्हाला विचारतो, व्होल्टेज तुम्हाला व्होल्ट मीटर किंवा व्होल्टेज अप्लाय करायचे, किती टर्मिनल लागतात? 2 ना. V. आता हे कनेक्ट करायचे सर्किट मध्ये. कोण सांगेल व्होल्टेज जर कनेक्ट करायचे तर किती टर्मिनल लागणार?
कोण सांगेल? 2 प्लस मायनस 2 लागणार ना. म्हणून मग असे म्हणले 1 1 डॅश. डायग्राम दाखवतो बघा. काय बघा इथे काय लिहिले 1 आणि 1 डॅश. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? व्होल्टेज अप्लाय करू शकता, ॲमीटर लावू शकता, मल्टीमीटर लावू शकता, बरोबर. त्याला म्हणायचं टर्मिनल. याला काय म्हणायचं? टर्मिनल. काय म्हणायचं? टर्मिनल. आता if there is only one pair of terminals, if there is only one pair of terminals available for external connection, then it is called as one port network. म्हणजे बघा हे इथं आपण व्होल्टेज लावला, इनपुट व्होल्टेज दिलं, तर आउटपुट आपण चेक करायचंच नाहीये, नुसतंच लावायचं. ठीक आहे, म्हणून याला म्हणायचं वन पोर्ट. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा इथे लिहिले इफ 2 pairs of terminals are available, if 2 pairs of terminals are available, then it is called as two port network. If 2 pair of terminals are available, then it is known as two port network. बघा इथे इनपुट V1 I1 म्हणजे आपण इनपुट म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि V2 I2 काय म्हणू शकतो? आउटपुट म्हणू शकतो. किंवा पहिल्या पोर्टला आपण इनपुट दिले आणि दुसऱ्याला आपण काय दिले? इनपुट दिले असं म्हणू शकतो. 2 पोर्ट्स आहेत, 2 टर्मिनल्स आहेत, म्हणून याला म्हणायचं टू पोर्ट नेटवर्क. लिहिले बघा. So port is defined as any pair of terminals into which energy is supplied or from which energy is withdrawn, or where the network variables may be measured. The voltages and currents at the two ports are interrelated and these relationships are expressed in terms of network parameters. 1 1 dash. 1 1 dash ला आपण काय म्हणू शकतो? इनपुट पोर्ट, बरोबर. 1 1 dash ला काय म्हणू शकतो? इनपुट पोर्ट. 2 2 dash ला काय म्हणू शकतो? आउटपुट पोर्ट. 1 1 dash ला काय म्हणू शकतो? इनपुट पोर्ट. आणि 2 2 dash ला आपण काय म्हणू शकतो? आउटपुट पोर्ट. V1 आणि V2 काय आहेत? 2 व्होल्टेजेस. I1 I2 काय आहेत? इनपुट अँड आउटपुट करंट्स. म्हणजे आपण काय लिहिले? पोर्ट नंबर 1 ला इनपुट व्होल्टेज इज V1, इनपुट करंट इज I1. आणि पोर्ट नंबर 2 ला आउटपुट व्होल्टेज इज V2, आउटपुट करंट इज I2. म्हणजे किती व्हेरिएबल झाले बघा? 4. V1 I1, V2 I2, बरोबर आहे. 4 व्हेरिएबल्स. V1 I1, V2 I2. परत मी सांगतो, V1 आणि I1 म्हणजे काय? व्होल्टेज अँड करंट ऍट पोर्ट 1. आणि V2 I2 म्हणजे काय? व्होल्टेज अँड करंट ऍट पोर्ट नंबर हे समजलं का सगळ्यांना? आणि मी आता प्रश्न विचारणार आहे. काय कन्सेप्ट आहे समजलं का सगळ्यांना? एव्हरीवन समजलं का? साईराज, अर्षित, सानिका, स्वयं, अभिषेक, आदित्य, अक्षता, आरती समजलं का? कोमल, ईशा, भक्ती, प्रज्ञा, ऋतिका, समर्था, ऋतिका 2 आहेत, ऋतू, रुची समजलं? ओके ठीक आहे, सोपा आहे कन्सेप्ट. ओके गुड. आता थोडा विचार करा. काय मला सांगा, सगळ्यांनी विचार करा. किती व्हेरिएबल्स आहेत? 4. कुठले कुठले आहेत मी टाईप करतो. V1 I1, V2 I2. आता ह्यांच्या आपण रिलेशन लावायचं, एकमेकाशी रिलेशन लावायचं आणि त्याला म्हणजे नेटवर्क पॅरामीटर. आता मला सांगा आपण इक्वेशन तयार करायची. आता आपल्याला इक्वेशन तयार करायची. काय तर मला सांगा 2 व्हेरिएबल्स ऍट अ टाइम मी कन्सिडर केली. 2 व्हेरिएबल्स ऍट अ टाइम कन्सिडर केली तर किती पेअर अशा तयार होतील? म्हणजे मी एक थोडक्यात एक्झाम्पल सांगतो, या कळलं नसेल तर. 2 व्हेरिएबल्सचं पेअर तयार करायचं. 2 व्हेरिएबल्सचं पेअर तयार करायचं म्हणजे एक सांगतो मी तुम्हाला एक V1 I1 1 पेअर तयार झालं. हे काय झालं? एक पेअर तयार झालं, बरोबर. असे आपल्याकडे 4 आहेत ना, V1 I1, V2 I2. V1 I1 हे एक पेअर तयार झाली 2 व्हेरिएबलची, बरोबर. असे किती इक्वेशन किंवा अशा किती पेअर तयार होतील? कोण सांगेल? थोडा विचार करून सांगा. आपल्याकडे 4 आहेत, V1 I1, V2 I2. 4 आहेत. मी एक पेअर तयार केली. काय पेअर तयार केली? 2 व्हेरिएबल घ्यायची, एक V1 आणि I1.
झाली एक पेअर तयार. आता आणि कोणतरी मुलगा म्हणेल सर V2I2 पेअर होती, बरोबर आहे, दुसरी पेअर. असं मला सांगा किती पेअर तयार होतील. टाईप करा. 4. नाही, थोडा विचार करा. नाही, अजून कोणी बरोबर दिलं नाही आन्सर. अजून नाही बरोबर दिलं. आणि एक सांगतो काय, परत थोडं तुमचं कन्फ्युजन कळलं, कारण सौरभचं उत्तर त्याला काय कन्फ्युजन आहे, त्याचं उत्तर बरोबर आहे, परंतु त्याला कळलेलं नाही. V1I1 जर मी घेतलं काय, तर असं तुम्ही ही 1 पेअर झाली, तर परत असं घ्यायचं नाही अनादर पेअर, असं नाही. आता मला सांगा, एकानं बरोबर दिले उत्तर, मी नाव नंतर सांगेन. नंतर I1 V1 असं घ्यायचं. हा, आता बरोबर आलं. कृष्णराजनं पहिला सांगितलं, बरोबर. सौरभ, स्वयं, सानिका, समजलं का सगळ्यांना? प्रतीक, अदर मेंबर. येस सर. म्हणजे काय होऊ शकते, V1I1, V2I2, V1 V2, I1 I2. 4 झाले. पुढचं कोण सांगेल? 4 झाले. मी टाईप केलेत बघा, सोपे सोपे टाईप केलेत. V1I1, V2I2, V1 V2, I1 V2. आता कोण सांगेल पुढचं कॉम्बिनेशन? 4 झाले ना, कोण सांगेल 5वं 6वं? I1 I2 लिहिले की मी, अर्चित. शेवटचा आहे I1 I2. V1I2. ओके, गुड. V1 I2. आणि काय राहिलं सांगा? V2I1. V2I1. बरोबर, संपले. आणि 6 पेक्षा जास्त येणार आहेत काय? 6 पेक्षा जास्त येणार आहेत काय? नाही ना, गुड. ओके, करेक्ट. म्हणजे किती येणार आहेत? 6. मग ह्याला म्हणायचं 6 नेटवर्क नेटवर्क पॅरामीटर्स. 6 नेटवर्क पॅरामीटर्स. 6 आपल्याला पॅरामीटर शिकायचे, बरोबर. आता मी दाखवतो, कारण हे नुसतं रिडिंग करून काय पॉईंट नाही, म्हणजे मला विश्वास नाही, वाचून काय दाखवण्यात, तुम्हाला ते कळलं पाहिजे. हे बघा, बरोबर. आता पहिलं बघा, ऑल ऑफ यू ऑब्झर्व. त्या टेबलमध्ये पहिलं लिहिले ओपन सर्किट पॅरामीटर्स, बरोबर आहे. ओपन सर्किट पॅरामीटर्स. इक्वेशन बघा, काय सगळ्यांनी इक्वेशन बघा. डिपेंडंट इंडिपेंडंट काय महत्वाचा, इक्वेशन. लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड. ऑल ऑफ यू ऑब्झर्व लेफ्ट हँड साइड. काय आहे इक्वेशन बघा. V1 इज इक्वल विथ, आता पेअर कुठली केली आहे आपण? V1 V2, बरोबर. पहिली पेअर लेफ्ट साइड बघा, पहिली पेअर काय आहे? V1 V2. V1 इज इक्वल विथ Z11 I1 प्लस Z12 I2. आणि दुसरं इक्वेशन काय आहे बघा, V2 इज इक्वल विथ Z21 I1 प्लस Z22 I2. आता परत मी सांगतो, 1 आणि 2 म्हणजे काय? 1 म्हणजे काय? पोर्ट 1, आणि 2 म्हणजे काय? V1 म्हणजे काय? व्होल्टेज ऍट पोर्ट 1. I1 म्हणजे काय? करंट ऍट पोर्ट 1. V2 म्हणजे काय? व्होल्टेज ऍट पोर्ट 2. आणि I2 म्हणजे काय? करंट ऍट पोर्ट 2. हे तर तुम्हाला माहित आहे, हे आपण इथं बघितलंय. हे बघा इथं V1 I1 म्हणजे व्होल्टेज करंट ऍट पोर्ट 1, V2 I2 म्हणजे व्होल्टेज करंट ऍट पोर्ट 2. आता मला सांगा, या इक्वेशन मध्ये 2 इक्वेशन दिसत आहेत. V1 इज इक्वल विथ Z11 I1 प्लस Z12 I2, आणि V2 इज इक्वल विथ Z21 I1 प्लस Z22 I2. आता मला सांगा, झेड ला म्हणायचं इम्पिडन्स. तुम्हाला माहित आहे, झेड ला म्हणायचं इम्पिडन्स. आता या डायग्राम मध्ये पहिली इक्वेशन ऑब्झर्व करा, कारण मी नंतर हे वाचून दाखवणार आहे, थेरीज आहे. तर तुम्हाला आधी जर उत्तर आलं तर वेल अँड गुड. आता मला सांगा, आता मला सांगा Z11 जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, काय Z11 पहिलं इक्वेशन बघा सह्याने, V1 इज इक्वल विथ Z11 I1 प्लस Z12 I2. तर Z11 जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कुठला पॅरामीटर म्हणजे V1, I1 आणि I2 तीन मधलं काय 0 ठेवायला पाहिजे? सोपं आहे, I2 0 करायला पाहिजे, बरोबर. परत पहिला सह्याने सांगतो, पहिलं इक्वेशन वाचा. V1 इज इक्वल विथ Z11 I1 प्लस Z12 I2. जर Z11 काढायचं असेल तर V1, I1, I2 मधला I2 काय पाहिजे? 0. आणि I2 0 म्हणजे आपण ओपन सर्किट करतो का शॉर्ट सर्किट? वी ओपन सर्किट द टर्मिनल. लक्षात ठेवा, बऱ्याचदा मी हे वर्ड म्हणतोय बघा, करंट सोर्स असेल तर ओपन करा,
व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट करा. आता I2 काय आहे करंट सोर्स, I2 इज इक्वल विथ 0 म्हणजे I2 म्हणजे सेकंड पोर्ट आहे, सेकंड पोर्टचा करंट ओपन करा. आता I2 0 झाला तर Z12 I2 0, तर मला सांगा Z11 चा फॉर्म्युला काय येईल? सोपा आहे आपण आहे हा, V1 upon I1. V1 अपॉन I1. आता V अपॉन I काय असते, व्होल्टेज अपॉन करंट काय असते, रेजिस्टन्स Resistance. रेजिस्टन्स, किंवा आणि त्याला दुसरं काय नाव आहे, Impedance. इम्पिडन्स. झेड ना, इम्पिडन्स. Z11 विल बी V1 अपॉन I1. आता मला सांगा, मला Z12 काढायचे, Z12 काढायचे, काय झिरो ठेवायला लागेल, I1 झिरो. I1 म्हणजे पहिलं पोर्ट काय करायला पाहिजे, ओपन सर्किट. मग Z12 चा फॉर्म्युला काय येणार, V1 upon V1 I2. आपण आहे अपॉन I2, म्हणजे परत व्होल्टेज अपॉन करंट आलं, इम्पिडन्स. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन बघा, V2 इज इक्वल विथ Z21 I1 प्लस Z22 I2. आता सोपं बघूया, मला Z22 काढायचंय, काय Z22, तर काय झिरो ठेवायला पाहिजे, I1 म्हणजे पहिलं पोर्ट ओपन सर्किट, बरोबर. Z22 चा फॉर्म्युला काय येणार, V2 V2 by upon I2. I2. म्हणजे परत वर व्होल्टेज आलं, खाली करंट आला, परत इम्पिडन्स आला. आता चौथा राहिला Z21, काय झिरो ठेवायला पाहिजे Z21 काढताना, I2 हा, म्हणजे सेकंड पोर्ट ओपन सर्किट. Z21 चा फॉर्म्युला काय येणार, V2 आपण I2 तो अपॉन I1. I1. Z21 चा V2 अपॉन I1, बरोबर. म्हणजे वर व्होल्टेज आलं, खाली करंट आला, बरोबर. म्हणजे सगळे काय झाले, इम्पिडन्सेस आहेत. आणि सगळे इम्पिडन्सेस कॅल्क्युलेट करताना आपण ओपन सर्किट करतो ना, I2 0 करतो म्हणजे ओपन सर्किट सेकंड पोर्ट, I1 0 म्हणजे ओपन सर्किट फर्स्ट पोर्ट. त्यामुळे आता मी पुढचं पेज दाखवतो. या पहिल्या पॅरामीटरला नाव आहे ओपन सर्किट इम्पिडन्स पॅरामीटर, ओपन सर्किट इम्पिडन्स पॅरामीटर्स, आणि त्याला काय म्हणतो, झेड पॅरामीटर्स. आणि डायग्राम तीच आहे मगाची, 2 पोर्ट V1 I1, इथे लिहिले बघा, V1 I1 आर व्होल्टेज अँड करंट ऍट पोर्ट नंबर 1, V2 I2 आर व्होल्टेज अँड करंट ऍट पोर्ट नंबर 2. आणि वाक्य वाचा, the Z parameters are called as open circuit parameters because we calculate any Z parameter, we have to open circuit either port 1 dash or port 2 dash. आता मगाची इक्वेशन परत लिहिलीत, V1 is equal with Z11 I1 plus Z12 I2. जनरल इक्वेशन्स आहेत. इक्वेशन नंबर 1, V2 is equal with Z21 I1 plus Z22 I2. आणि यामध्ये जे झेड पॅरामीटर्स आहेत, Z11, Z12, Z21 आणि Z22, दे आर कॉल्ड ॲज झेड पॅरामीटर्स. आता इक्वेशन 1 आणि 2 आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहू शकतो. V इज इक्वल विथ हा व्होल्टेज मॅट्रिक्स, विच इज इक्वल विथ झेड इम्पिडन्स मॅट्रिक्स, I करंट मॅट्रिक्स. म्हणजे बघा, V म्हणजे आपण काय लिहू शकतो, V1 V2, Z11 Z12 Z21 Z22 आणि करंट काय आला, I1 I2. आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केला मॅट्रिक्स, तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 येणार. बघूया, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, V1 इज इक्वल विथ Z11 इंटू I1 प्लस Z12 इंटू I2, बरोबर ना. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, V1 इज इक्वल विथ Z11 इंटू I1 प्लस Z12 इंटू I2, इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड इक्वेशन काय येणार आहे, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, कॉलम एकच आहे. V2 इज इक्वल विथ Z21 इंटू I1 plus Z22 into I2, where Z11, Z12, Z21 and Z22 are impedance matrix. आता पुन्हा तेच दिले मगाच तुम्ही जे सांगितलं ते. Z11 ला काय, ते इक्वेशन दाखवतो. Z11 काढायचे तर काय येणार आहे, V1 अपॉन I1 म्हणजे I2 इज 0, म्हणजे इथे लिहिले बघा, ओपन सर्किट सेकंड पोर्ट, 2 डॅश म्हणजे सेकंड पोर्ट. Z11 चा फॉर्म्युला काय आहे, V1 अपॉन I1, इट इज द रेशिओ ऑफ व्होल्टेज टू द करंट. याला म्हणायचं ड्रायव्हिंग पॉइंट इम्पिडन्स. आता Z21 इक्वेशन बघा, Z21 काय, V2 अपॉन I1, I2 0, V2 अपॉन I1, I2 0, ह्याला म्हणायचं ट्रान्सफर इम्पिडन्स. Z22 बघा, Z22 काय, V2 अपॉन I2, I1 0, V2 अपॉन I2 ला म्हणायचं ड्रायव्हिंग पॉइंट इम्पिडन्स.
आणि शेवटचा Z12 ला V1/I2 ह्याला म्हणायचं रिव्हर्स ट्रान्सफर इम्पिडन्स. डन म्हणून टाईप करा, समजलं असेल तर टाईप करा. डन म्हणून समजलं नाही असेल तर विचारावा. आता असे आपण 6 पॅरामीटर्स स्टडी करायचे. तुम्ही म्हणलं ना V1 I1 V2 I2 बरोबर ना, 6 कॉम्बिनेशन येतात ना, म्हणजे 6 इक्विवेलेंट पॅरामीटर्स. देयर आर 6 पॅरामीटर्स. बरोबर आहे. आता दुसरा बघूया. आता मी वर जातो परत, तुम्ही सांगा हे परत रीड करण्यात काय पॉईंट नाही. आता दुसरं इक्वेशन ऑब्झर्व करा. काय दुसरं आता I1 इज इक्वल Y11 V1 प्लस Y12 V2, I2 इज इक्वल Y21 V1 प्लस Y12 V2. आता कोण सांगेल मला Y11 कॅल्क्युलेट करायचे Y11, तर काय 0 ठेवायला लागेल? V2 V2 म्हणजे मी मगाशी सांगितलं बघा, शॉर्ट सर्किट. बरोबर, व्होल्टेज सोर्स 0 म्हणजे शॉर्ट सर्किट. आता Y11 चा फॉर्म्युला काय येणार, कोण सांगेल? I1/V1. म्हणजे हा करंट अपॉन व्होल्टेजला काय म्हणतात? करंट अपॉन व्होल्टेज काय म्हणतात? ऍडमिटन्स. त्याला मोह म्हणतोय ना आपण. रेडिस्टन्सचा उलटा कंडक्टन्स, इम्पिडन्सचा उलटा ऍडमिटन्स. युनिट सारखीच आहेत, ओहम आणि सिमेन्स और मोह. बघा Y11 इज I1/V1. Y12 काय येईल, कोण सांगेल? Y12 I1/V2. आणि काय 0 ठेवायचं? V1. V1 0 म्हणजे पहिलं शॉर्ट सर्किट करायचं. आता मला सांगा मला त्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये जरा मिस्टेक आहे काय? ते Y21 नंतर Y22 आहे. Y22 आहे. Y21 काय येणार, कोण सांगेल? Y21 I2/V1. करेक्ट. आणि Y22 काय येईल? I2/V2. म्हणजे आपल्या साईड काय आहे, ते ऍडमिटन्स मिळाले. आणि आपण कशामुळे काढतोय? V1 किंवा V2 0 ठेवतोय. त्याला म्हणायचे शॉर्ट सर्किट. म्हणून आपला दुसरा पॅरामीटर आहे. आता हे जे सिम्बॉल आहेत ना असे, याला म्हणजे डिपेंडंट सोर्स, हे नंतर सांगेल की सिलेबस मध्ये नाहीये. आता दुसरे पॅरामीटर्स आहेत, नाव काय आहे बघा, शॉर्ट सर्किट ऍडमिटन्स और वाय पॅरामीटर्स. बरोबर आहे, सेम डायग्राम आहे, तसंच आहे, फक्त 2 इक्वेशन बघा. आता मॅट्रिक्स काय येणार आहे? इकडे लेफ्ट साइडला मगाशी V1 V2 होते, आता इथे काय आहेत? I1 I2 इज Y11 Y12 Y21 Y22 V1 V2. करंट मॅट्रिक्स, ऍडमिटन्स मॅट्रिक्स, व्होल्टेज मॅट्रिक्स. हे जर सॉल्व्ह केलं तर वरचे इक्वेशन मिळणार. बरोबर. Y11 म्हणजे I1/V1 मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर हे सोपं आहे बघा. 1 सफिक्स वर आणि Z म्हणजे काय? V/I आणि 1 लावायचे डायरेक्ट. 1 झालं. Z21 कसा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? Z म्हणजे काय? V/I लिहून टाकायचं आणि 2 आणि 1 वर 2 आणि खाली 1. Z22 म्हणजे काय? V/I लिहायचं, वर 2 खाली 2. Z12 म्हणजे काय? V/I वर 1 लिहायचं, खाली 2 लिहायचं. झाला फॉर्म्युला. आता बघा Y11 Y म्हणजे काय? I/V वर 1 लिहा, खाली 1 लिहा. Y21 Y म्हणजे काय? I/V 2 1 वर 2 खाली 1. Y12 म्हणजे काय? I/V 1 2 वर 1 खाली 2. आणि Y22 म्हणजे काय? I/V वर 2 खाली 2. म्हणून याला म्हणायचं शॉर्ट सर्किट पॅरामीटर्स. समजलं का? असे 1-2 कळले की 6 असे सॉल्व्ह करायचे. अभिषेक, आदित्य, अर्चित, आशिष, मुझिफा, नेहा समजलं का? पार्थ समजलं का? देवर्डेकर, रितेश, रुची, रितू. ओके, ठीक आहे. असे 6 पॅरामीटर आपण स्टडी करायचे. आता तिसरा पॅरामीटर बघूया काय आहे. वर जातो पुन्हा. तिसरा आहे, त्याला म्हणायचं हायब्रिड पॅरामीटर. हायब्रिड मध्ये मिक्सचर ज्यावेळेला असतं त्यावेळेला हायब्रिड पॅरामीटर होतं. आता कॉम्बिनेशन काय? पहिल्या यामध्ये कॉम्बिनेशन काय होतं? V1 V2. दुसऱ्या याच्यामध्ये I1 I2. तिसरा आहे V1 I2. पहिल्या याच्यामध्ये काय होतं?
V1 V2. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय होतं I1 I2. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे V1 I2. आता काय आहे बघा V1 is H11 I1 plus H12 V2. I2 is equal with H21 I1 plus H22 V2. आता कोण सांगेल H11 कॅल्क्युलेट करताना काय झिरो ठेवायला लागेल? H11 च्या फॉर्म्युला काय येणार आणि काय झिरो ठेवायचं कोण सांगेल? So H11 is equal to V1 by I1 आणि V2 short. हा म्हणजे शॉर्ट बरोबर. आता मला सांग H12 कसं काढायचं? म्हणजे आता H11 ला V अपॉन I म्हणजे काय झालं? इम्पिडन्स की ऍडमिटन्स? So impedance. आता मला सांगा H12 काढायचं. H12 काय झिरो ठेवायचं? I1 झिरो बरोबर. I1 झिरो म्हणजे शॉर्ट सर्किट का ओपन सर्किट? ओपन सर्किट. बघा म्हणजे H11 काढताना व्होल्टेज अपॉन करंट आलं ऍडमिटन्स आणि शॉर्ट सर्किट केलं. H12 ला काढताना V1 अपॉन V2 सेम आलं बघा, रेशिओ व्होल्टेजचा सेम आला. परंतु I1 काय करतोय आपण ओपन सर्किट. आता H21 काय येईल सांगा? H21 समजतं ना? H21 सोपा आहे सांगा पटकन सांगता यार भाई. H21 चा फॉर्म्युला काय येईल? I2 upon I1. आणि काय झिरो ठेवायचं? V2 झिरो म्हणजे शॉर्ट सर्किट बरोबर. शॉर्ट आणि I2 अपॉन I1 म्हणजे वर पण करंट आला खाली पण करंट आला, करंट रेशिओ आला बरोबर. आता H22 काय येईल सांगा? I2 upon V2. जे I2 अपॉन V2 म्हणजे काय झिरो ठेवायचं? I1 जे ओपन सर्किट. आणि I2 अपॉन V2 ला काय म्हणतात? करंट अपॉन व्होल्टेज. सांगितलं की मगाशी. I अपॉन V म्हणजे काय? Admittance. ऍडमिटन्स म्हणजे बघा H11 काढताना H12 काढताना H21 काढताना H22 काढताना दोनदा ओपन सर्किट करायला लागते, दोनदा शॉर्ट सर्किट करायला लागते. H11 चा फॉर्म्युला येतोय V1 अपॉन I1 म्हणजे व्होल्टेज अपॉन करंट म्हणजे इम्पिडन्स मिळतोय. H12 चा फॉर्म्युला येतोय V1 अपॉन V2 म्हणजे व्होल्टेज रेशिओ. H21 चा फॉर्म्युला I2 अपॉन I1 म्हणजे करंट रेशिओ. आणि H22 चा फॉर्म्युला I2 अपॉन V2 म्हणजे करंट अपॉन व्होल्टेज म्हणजे ऍडमिटन्स. म्हणजे चार वेगवेगळे प्रकार मिळतात. इट इज मिक्सचर. आणि मिक्सचर ज्याला असतं त्याला आपण म्हणतो हायब्रिड. त्याला म्हणतो आपण हायब्रिड. म्हणून ह्याला म्हणायचं H पॅरामीटर्स. दोनदा आपल्याला शॉर्ट सर्किट करायला लागतं, दोनदा ओपन सर्किट करायला लागतं. एकदा मिळतोय आपल्याला इम्पिडन्स, एकदा मिळतोय ऍडमिटन्स, एकदा मिळतोय व्होल्टेज रेशिओ आणि एकदा मिळते करंट रेशिओ. हेच पुढे मी लिहिलेलं आहे त्यामुळे हे नंतर बघा तिसरं लिहिले बघा हायब्रिड ऑर H पॅरामीटर्स. आता पुढचं बघूया. असे 6 आहेत. आता हे 3 कळले म्हणल्यावर पुढचे सोपे आहेत. पुढचा आहे इनव्हर्स हायब्रिड I1 आणि V2. कॉम्बिनेशन काय आहे? I1 आणि V2. आता एक दोन फक्त बघूया आपण. G11 कसं येणार सांगा? आता G11 G12 म्हणजे हे इनव्हर्स हायब्रिड पॅरामीटर्स. H11 H12 म्हणजे हायब्रिड पॅरामीटर्स बरोबर आहे. आता कोण सांगेल G11 कसं येणार फॉर्म्युला? I1 upon V1. गुड. G22 कसा येणार? I1 upon I2. अरे G22 V2 by V2 अपॉन I2 कळलं. आता चौथा पॅरामीटर आहे, पाचवा पॅरामीटर आहे ट्रान्समिशन पॅरामीटर्स. त्याला ABCD पॅरामीटर म्हणतात. E1 is equal to AV2 minus BI2. I1 is CV2 minus DI2. आता ABCD हे पॅरामीटर्स आहेत. आता A कॅल्क्युलेट कसा करायचा सांगा? A फॉर्म्युला काय? V1 by V2. बरोबर. D कसा करायचा? D मायनस साईन त्या करंट बरोबर असते. मायनस साईन D हा पॉझिटिव्ह असतो. D काय येणार आहे? I1 by I2 तर ते मायनस घ्यायचा. हा मायनस साईन हा करंट बरोबर असतो. मायनस I1 असतो. B किती येणार आहे? B V1 by minus I2. मायनस V1 अपॉन I2 असं म्हण. आणि C कसा येणार? I1 by V2. आणि शेवटचा आहे
इनव्हर्स ट्रान्समिशन पॅरामीटर. त्याला कसं लिहितात? ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश. हे शेवटचं आहे. आता ए डॅश कसा येणार सांगा? फॉर्म्युला काय? ए डॅश V2 upon V1 गुड. बी डॅश minus V2 upon I1 सी डॅश I2 upon V1 आणि डी डॅश. minus I2 minus upon I2 upon I1. I1. कळलं? हे 6 पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे, पाठच करायचे, त्याला का पर्याय नाही. पहिलं कॉम्बिनेशन आहे V1 V2, दुसरं कॉम्बिनेशन आहे I1 I2, तिसरं कॉम्बिनेशन आहे V1 I2, चौथं कॉम्बिनेशन आहे I1 V2, पाचवं कॉम्बिनेशन आहे V1 I1 आणि 6वं कॉम्बिनेशन आहे V2 I2. आता हे पाठच करायचे, याला पर्याय नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला एक हिंट देतो. काय? सगळ्यांनी हायब्रिड आणि इनव्हर्स हायब्रिड हे दोन्ही ऑब्झर्व करा. काय चेंज आहे सांगा? सगळ्यांनी हायब्रिड आणि इनव्हर्स हायब्रिड ऑब्झर्व करा. तुम्हाला हायब्रिड जर पाठ केले ना तर इनव्हर्स हायब्रिड तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. कसं सांगा? कोण सांगेल? ऑब्झर्व करा. बीच्या जागी आयच्या जागी बी. नाव काय? अर्चित. गुड. अर्चित ना? बघा, तुम्ही हायब्रिड जर लक्षात ठेवलं, इनव्हर्स हायब्रिड कसे लिहिणार आहे? पहिलं V1 आहे, तिथे लिहायचं I1. H11 च्या ठिकाणी G11 हे तर माहित पाहिजे. I1 च्या ठिकाणी काय लिहिलं? V1. V2 च्या ठिकाणी I2, I2 च्या ठिकाणी V2, I1 बिकम्स V1, V2 बिकम्स I2. बरोबर? सोपं. आता मला सांगा, ट्रान्समिशन पॅरामीटर्स आणि इनव्हर्स ट्रान्समिशन ऑब्झर्व करा. ट्रान्समिशन जर तुम्ही लिहिली तर इनव्हर्स ट्रान्समिशन लिहिता येतात. कसं? कोण सांगेल? लॉजिकली थोडं ऑब्झर्व करा, लॉजिकली सांगा. ट्रान्समिशन जर पाठ केली ना तर इनव्हर्स ट्रान्समिशन डोळे झाकून लिहिता येतात. कसं सांगा? कोण सांगेल? V1 असेल तर V2 आणि I2 असेल तर I1. V1 असेल, V2, I2 असेल तर I1. आणि कोण सांगेल? आणि सोप्या भाषेत कोण सांगेल? 1 असेल तर 2, 2 असेल तर करेक्ट. 1 इज रिप्लेस बाय 2. बघा, इथं V1 आहे, 1 च्या ऐवजी त्याला 2. V2 आहे, इट बिकम्स V1. I2, 2 च्या ऐवजी 1, I1. I1, I2. V2 हे पुस्तकात काय दिलेलं नाही असतं. काय मी अभ्यास करताना माझ्या लक्षात आला, असं लक्षात ठेवू शकतो आपण. I1 बिकम्स I2, V2 बिकम्स V1, I2 बिकम्स I1. लक्षात आलं? म्हणजे पहिले ओपन सर्किट पॅरामीटर, दुसरे शॉर्ट सर्किट, तिसरा हायब्रिड. लक्षात ठेवा, V इज रिप्लेस बाय I इज रिप्लेस बाय V. यू आर गेटिंग इनव्हर्स हायब्रिड. ट्रान्समिशन लक्षात ठेवा, इनव्हर्स ट्रान्समिशनला काय करायचं? 1 इज रिप्लेस बाय 2, सफिक्स 1 इज रिप्लेस बाय 2 अँड 2 इज रिप्लेस बाय 1. ह्याला म्हणायचं 6 नेटवर्क पॅरामीटर्स. समजा असं डन म्हणून टाईप करूया, बास करूया आपण आज. सगळ्यांना समजलं का? काही मुलंच फक्त टाईप करतात. अदर मेंबर्स अभिषेक पाटील, आदित्य खाडे, आदित्य पाटील, आरती पाटील, अर्चित, आशिष, अथर्व, कृष्णराज, ईशा, भक्ती, पार्श्व, निकिता, नेहा, मुझिफा पटेल गेटिंग ऑन नॉट? मुझिफा, अनम्यूट युअरसेल्फ. पार्थ, प्रतीक्षा, रितू समज आहे. साईराज गेटिंग ऑन नॉट? साईराज. Yes sir. गुड. संदेश पाटील, आर यू देअर? संदेश पाटील. ठीक आहे. गुड. नंतर मी तुम्हाला ग्रुपवर टाकेनच. आणि सर त्या कालच्या पण टाका, हा, कालची पण PDF टाका ग्रुपवर. चालते चालेल. ओके, डन. युअर नंबर